नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण स्वाध्याय 9.2 बघणार आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, एक वस्तू 7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि 8,400 मध्ये विकली जाते तर होणारा नफा। मित्रांनो विक्री किंमत जास्त आहे, नफाच होणार आहे। विचारलाय पण नफा किती जास्त आहे, 7,500 पेक्षा 8,400 किती जास्त आहे। वरील 500 करा 8,000 होते आणि वरील 400, 500 आणि 400 किती 900, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर बरोबर आहे। पुढला प्रश्न बघा, एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली, म्हणजे 450 रुपये त्याने खर्च केला, पुन्हा तिच्या दुरुस्तीवर आणखी 50 रुपये खर्च केले, म्हणजे तिला ऍक्च्युअल सायकल कितीला पडली 450 आणि 50 स्वतःच खर्च केलेत का नाही, 450 आणि 50 किती झाले 500, मग त्याला खरेदी सायकल पडली कितीला 500 रुपयालाच पडली का नाही, तर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला नफा किती झाला। बघा 450 घेतली, 50 रुपये खर्च केला, 500 रुपये त्याचे गेले, त्याला मिळाले किती 600 भेटले, जास्त किती भेटले 600 मधून 500 गेले 100, म्हणजे पर्याय क्रमांक बी। मित्रांनो हा प्रश्न 2010 ला प्रश्न बघा मित्रांनो काय म्हणतो बघा, एक माणसाने एक टेबल 650 रुपयाला खरेदी केला आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 रुपये खर्च केले, त्याने ते 840 ला विकले, त्याला किती लाभ झाला। सिंपल प्रश्न आहे, 650 ला टेबल खरेदी केला, त्याच्यावर किती 50 रुपये खर्च केला नीट करायला, म्हणजे टोटल त्याला टेबल पडला की त्याला 650 अधिक 50 म्हणजे 700 रुपयाचा टेबल पडला, बरोबर का घरी आणायला। मग विकला किती त्यानं 840 ला, म्हणजे 700 वर किती लाभ कमवला त्यानं, 700 वर 800 आणि वरील 40 किती 140, म्हणजे पर्याय क्रमांक सी। असे मित्रांनो तोंडी करायचा प्रयत्न करा तर नवोदयचं काहीतरी होईल। पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन, 4.5 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन, म्हणजे किती रुपयाला विकत घेतले 4.5 लाख रुपये विकत घेतले। 4.5 लाख म्हणजे 3,75,000 बरोबर का, 3,75,000 म्हणजे 1.5 लाख। पुन्हा काय म्हणते 1.25 लाख रुपये खर्च करून 1.25 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती केली, सेम खुर्चीवर कशी दुरुस्ती केली ती पण खर्चातच येते। 1.25 लाख म्हणजे काय 1,25,000, किती 1,25,000 रुपये खर्च केला, म्हणजे त्याच्यातच मिसळावे लागतील। पुन्हा काय म्हणते व ते 6 लाख रुपयांना विकले, बघा ती खर्च किती झाला त्याचा, बघा 0 0 0 5 5 10 अचल 8 आणि 2 10, पुन्हा 1 3 आणि 4 आणि 1 5, तर घर पडलं होतं 5 लाखाला, घर कितीला पडलं होतं 5 लाखाला, विकलं किती होतं ना 6 लाखाला, 5 लाखाचं घर 6 लाखाला विकलं म्हणजे किती नफा झाला 1 लाख रुपये, म्हणजे कुठे 1 लाख रुपये, पर्याय क्रमांक बी। क्वेश्चन बघा मित्रांनो, प्रश्न काय म्हणतो बघा, एका माणसाने एक स्कूटर 47,000 ला खरेदी केली व तिच्या दुरुस्तीवर 3,000 खर्च केले, त्याने ती 52,000 रुपयाला विकली, त्याचा नफा किंवा तोटा किती। 2017 ला हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो। बघा घेतली कितीला 47,000 ला आणि तिच्या दुरुस्तीवर सेमच पॅटर्न आहे मित्रांनो, 47,000 ला घेतली, 3,000 ची टायर टाकली, किती झाली 50,000 ला झाली, मग 50,000 त्याला पडली पण त्याने विकली कितीला 52,000 ला, म्हणजे 2,000 रुपये आगाव त्यानं कमविले म्हणजे नफा, म्हणजे किती झाला नफा 2,000 रुपये, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए। बघा पुढला नेक्स्ट क्वेश्चन, राहुलने जुना दूरचित्रवाणी संच 3,000 रुपयाला विकत घेतला, जुना चित्रवाणी म्हणजे जुनी टीव्ही 3,000 ला विकत घेतली, त्याने त्याच्या दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केले, सेमच किती 3,000 च्या टीव्हीवर 300 रुपये खर्च केले, म्हणजे टीव्ही कितीला पडली 3,300 ला, त्याने तो संच ती टीव्ही 3,500 ला विकला, त्याला नफा किती 3,300 ची वस्तू 3,500 ला विकली, किती आगाऊ रुपये भेटले त्याला 200 रुपये आगाऊ भेटले, नफा किती झाला मग 200 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक ए। धन्यवाद।